नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज दिनांक 7 सप्टेंबर 2024 गणेश चतुर्थी. सर्व आपल्या रसिक प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. घरोघरी झाले गणपती बाप्पांचे आगमन, श्रींचे आगमन आणि त्यांच्या आगमनासाठी जी काही जल्लोषात तयारी सुरू आहे त्याचा तर भाई नादच कळा. घरोघरी बसणारे छोटे गणपती किंवा मंडळाचे मोठे गणपती सर्वांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सध्या मी आहे कोकणात माझ्या गावी मसदे गाव. पावसाने घेतली थोडीशी विश्रांती, नाही तर कंटिन्यूस कालपासून जो काही पाऊस सुरू आहे धागड धिंगाणा. आताशी 11 वाजले आहेत. बाप्पांना विराजमान होण्यासाठी अजून वेळ आहे, पण त्याआधी काय काय डेकोरेशन केलंय ते बघून घेऊ. पाऊस भरला बघा, मगाशी ऊन पडला तर पाऊस भरलाय. आणि या ठिकाणी बघा लोट्यावरती मेन पडवीवरती फक्त छत आणि साईडला झालर एवढंच लावलंय डेकोरेशन. आणि मेन घरामध्ये बघा मुख्य ज्या ठिकाणी गणपती बाप्पा बसतात तिथे पण छत वरती झालर आणि साईडला साडपट्टीचे झालर. बस एवढंच आहे. समोर स्वस्तिक मागच्या बॅकग्राऊंड साठी आणि वरती माती, त्यात कौंडा, हरणे, शेलवर, सुपारी, नारळ आणि डिझायनिंग लाईट. या ठिकाणी तयारी सुरू बघा पूर्ण. नंतर महादेव, 2 समई, विडा, तांदूळ बिन जानवर बिनवर तयार. संपूर्ण तयारी झाली आहे. फक्त गणपती बाप्पा विराजमान कधी होत आहे त्याची वाट बघतोय. छत वगैरे डेकोरेशनचं काम संध्याकाळी झाले पूर्ण, नाहीतर व्हिडिओ शूट काय करता आला नाही. कारण व्हिडिओ शूट केला असता मग 100% शिव्या पडले असता. वांडर मारी व्हिडिओ शूटिंग बुटिंग करू गेलो की काम करू गेलो. आणि या ठिकाणी बघा मंडळाने म्हणजे आमच्याच पोरांमधून काढले टी शर्ट यावेळी गणपतीसाठी. बाकी दिवाळीसाठी बघू वेगळा प्लॅन आहे, पण या वर्षी डिझाईन कशी आहे तुम्हाला पुढे दाखवतो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा. गणेशाचे घोषवाक्य देत घरच्या गणपती बाप्पांना विराजमान केले. चारही बाजूंनी रांगोळी गणेशाला मानवंदना देतोय तोवर पावसाने हजेरी लावली. दुपारी 12 नंतर गणेश पूजा करून झाली. धडधडीत गाराणं घालत नैवेद्य दाखवायला सुरुवात करू. देव महाराजा, हे गणेशा, हे गणराया, हे कार्तिकेचे बाबा, हे शंकर पार्वती पुत्रा, हे गणपती बाप्पा मोरया. आज आम्हा सर्व कुटुंबियाकडून तुझा विराजमान करून गणेश पूजा केलेली आहे. जर याच्यामध्ये काही चुकबुल झाली असतात ती का तू गोड म्हणून घे महाराजा. आम्हा सर्व कुटुंबियाकडून त्यासाठी आपल्या लेकरा बाळांकडून डेकोरेशनचं काम केलेलं हा ती का पण तू गोड म्हणून घे रे महाराजा. आणि आम्हा सर्वांका आनंदात खुशाल सगळं ठेव तुझी सेवा करण्यासाठी असे आमचं बळ दे रे महाराजा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मामा की गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज प्रत्येक घरोघरी गणपती बाप्पा यांचे आगमन झाले आहे, विराजमान झाले आहेत. पण गणपती बाप्पा सोबत मोरया हा शब्द नेमका का बोलला जातो त्यासाठी आपल्याला जावं लागेल 600 वर्ष आधी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म ठिकाण जिल्हा पुणे, त्या शहरापासून 15 किलोमीटर वरती चिंचवड गाव. मोरया गोसावी महाराज परम गणेश भक्त. वयाच्या 117 पर्यंत ते अष्टविनायकापैकी एक मोरगाव ठिकाणी मोरेश्वर या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जात. पण एक क्षण असा आला की वयोवृद्धपणामुळे जाता आले नाही. तेव्हा गणपती बाप्पा यांनी स्वप्नात येऊन सांगितले की उद्या स्नान करण्यासाठी जा, तुझ्या दर्शनासाठी मी स्वतः धावते. मग काय, मोरया गोसावी महाराज एका कुंडामध्ये स्नानासाठी गेले आणि ज्या कुंडातून बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात छोटीशी गणपती बाप्पांची मूर्ती होती. आणि ती मूर्ती एका ठिकाणी स्थापन करून त्यात मंदिर बांधले. आणि ज्यावेळेस त्यांनी समाधी घेतली त्यांची समाधी सुद्धा त्या मंदिरा ठिकाणी बांधली गेलेली आहे. पुण्यात चिंचवड गावी जेव्हापासून गणेश भक्त जातात ते ठिकाण आज मोरया गोसावी मंदिर हे म्हणून ओळखले जाते. आणि तेथे गणपती हा एकेरी उच्चार न करता, एकेरी उल्लेख न करता गणपती बाप्पा मोरया हे घोषवाक्य आज त्या ठिकाणी प्रसिद्ध होऊन पूर्ण जगभरामध्ये बोलले जाते. माझ्यासोबत एकत्र बोला, गणपती बाप्पा मोरया. ही कथा आवडली असेल तर एक लाईक आवर्जून करा.
एकत्र कुटुंब, तीनही बिराडांचे नैवेद्य प्रसाद, एक गणपती बाप्पांना, एक तुळशी जवळ, एक गाई जवळ आणि एक महादेवाला. पाणी सोडून उपवास तोडत ओम गणेशाय नमः करत केळीच्या पानावर जेवायला सुरुवात केली.
जय लिंगेश्वर देवता. अशा पद्धतीने पार पडला गणेश चतुर्थीचा पहिला दिवस. धावपळ सुरू होती, त्यामध्ये जेवणाची तयारी, गणेश पूजा आणि इत्यादी काही नाही म्हटलं तरी दुपारचे 2-3 वाजलेत आणि त्यानंतर लगेच आरती भजन. एकूण आमची दोन्ही वाडी मिळून नाही म्हटलं तरी 20 घरं आहेत. त्या ठिकाणी आरती करून 5 भजन आणि असं करत करत मध्यरात्रीचे 2 वाजले आम्हाला घरी यायला. आणि सकाळी लवकर उठत गणेश पूजा करून तुमच्यासोबत गप्पा मारायला तयार. आवाज बसले थोडा, कारण काल गणपती बाप्पा मोरया मोरया आरती भजन म्हणत चांगले घसे बसलेले आहेत. बाकी जर तुम्ही मुंबईला असाल तर लालबाग म्हणा, चिंचपोकळी, पुढे मुंबईचा राजा, गणेश गल्लीचा राजा, तेजुका निशन म्हणजे दादर परळ या भागातले गणपती ठिकाणी आता तुफानी गर्दी आहे. पण जे आपले भाविक राहत आहेत घाटकोपर, कुर्ला, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप, मुलुंड, ठाणे, कळवा, दिवा, डोंबिवली, तर सांगू इच्छितो की भांडूप पश्चिम बघा, भांडूप पश्चिम टेंबीपाडा या ठिकाणी गणपती आहे. सर्व ईश्वर समान सर्वेश्वर महागणपती. तुम्हाला साईडला फोटो दिसतोय, हाच तो गणपती सर्वेश्वर महागणपती. जिथे मोठ्या गणपतीवर डोक्यापासून पायापर्यंत आणि हाताच्या दोन्ही बाजूनी तब्बल 351 मूर्ती बसवलेल्या आहेत. छोटे छोटे गणपती मूर्ती आहेत. बघा कसं वाटतं गणपती बघायला, आहे की नाही? एकदम इनोव्हेटिव्ह. जर तुम्हाला या गणपतीला भेट द्यायची असेल, दर्शन घ्यायचे असेल तर लक्षात ठेवा पत्ता भांडूप पश्चिम टेंबीपाडा. भांडूप स्टेशन पासून एक बस जाते 605 नंबर, जी तुम्हाला वैभव चौक किंवा अलीकडे नरदसनगर या ठिकाणी सोडेल आणि तेथून शतपावली अंतरावर टेंबीपाडाचा गणपती म्हणजेच सर्वेश्वर महागणपती. आवर्जून भेट द्या. आता ह्या दिवसामध्ये 1 दिवस फेरी माझी होणार आहे मुंबई ठिकाणी, तर मी गेलो तर आवर्जून त्या ठिकाणी भेट देईन आणि तुम्हाला सुद्धा दर्शन घडवेन. तर ते तेव्हाच तेव्हा बघू. पण तुम्हाला असा व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा आमच्या घरचा गणपती बाप्पा सर्वांनी या, दर्शन करायला या, गणपती बघायला या. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून शेअर करा आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलला भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आता पुढच्या आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.